इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. उल्हासनगर कॅम्प 3 येथील मध्यवर्ती रुग्णालयात ऑर्थोपेडिक इम्प्लांट ऑपरेशन रखडले असून या ऑपरेशनसाठी दाखल झालेल्या रुग्णांना 1.5 ते 2 महिन्यांपासून रुग्णालय येताच तात्काळ बसावे लागले आहे. मध्यवर्ती रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ऑर्थोपेडिक इम्प्लांटचे ऑपरेशन केले जातात. मात्र या योजनेसाठी आलेली बिलं थकल्याने ऑपरेशनसाठी लागणारे रॉड आणि इतर साहित्य पुरवणाऱ्या पुरवठादाराचे बिलही थकीत आहे. त्यामुळे या पुरवठादाराने हॉस्पिटलचा साहित्य पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे पायात रॉड टाकण्यासाठी दाखल झालेले अनेक रुग्ण मागील 1.5 ते 2 महिन्यांपासून खितपत पडले आहेत. हे सर्व रुग्ण एका सामान्य घरातले असून खासगी रुग्णालयात उपचार घेणे त्यांना परवडणारे नाही. तसेच मागील 1.5 ते 2 महिन्यांपासून हॉस्पिटलच्या खाटांवरच हे सर्व रुग्ण खितपत पडल्याने त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित राहिला आहे. मध्यवर्ती रुग्णालयाच्या अशा परिस्थितीला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित राहिला आहे. तसेच उबाटाचे धनंजय बोडारे यांनी देखील मध्यवर्ती रुग्णालयात येऊन डॉक्टरांना भेटून निवेदन दिले आहे. तसेच लवकरात लवकर या रुग्णांवर उपचार करावे, तसेच सरकारने देखील यावर दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी मध्यवर्ती रुग्णालयाचे अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉक्टर उत्कर्ष दुधेडिया यांनी योजनेचे पैसे न आल्याने ही परिस्थिती मध्यवर्ती रुग्णालयावर ओढवल्याचे सांगितले आहे. मात्र ऑन कॅमेरा त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. बऱ्याच दिवसापासून लोकांच्या तक्रारी होत्याच की या ठिकाणी उपचार व्यवस्थित होत नाहीत, ॲम्ब्युलन्स मिळत नाही. मध्यंतरी 108 ॲम्ब्युलन्स न आल्यामुळं 6 तास वाट बघितली. एक जवान मुलगा या ठिकाणीच त्याचा मृत्यू झाला. ज्या परिस्थितीमधून लोकांना जावं लागतं, ज्या कुटुंबांना जावं लागतं, त्यांची परिस्थिती काय होतं हे अधिकाऱ्यांनी आणि मंत्र्यांनी सुद्धा पाहावं. त्या ठिकाणी आपण असतो तर काय झालं. आज मी या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, एक आमचा शेख म्हणून कार्यकर्ता आहे शिवसैनिक, त्याचे वडील इथे ॲडमिट आहेत. गेल्या 2 महिन्यापासून फक्त रॉड नाही म्हणून त्याचं पायाचं ऑपरेशन. असे बरेचसे पेशंट आहेत ऑर्थोपेडिकचे की जे महात्मा फुले योजनेमध्ये बसतायत, पण शासनाचा निधी इथे येत नाहीत किंवा तो शासनाचा कॉन्ट्रॅक्टर, तो ठेकेदार आहे, तो इथं ते साहित्य पुरवत नाही म्हणून ऑपरेशन म्हणजे 2-2 महिने फक्त वाट बघावी लागते. अशा शासनाचा उपयोग काय? जे आरोग्य सुविधा लोकांना देऊ शकत नाहीत, जे शैक्षणिक सुविधा देऊ शकत नाहीत, फक्त गुन्हेगारांचं राज्य असलेले सरकार आता आहे. मी काल सांगितलं की MSCB मध्ये सुद्धा तसंच प्रकार चालू आहे. सुविधा राहिलेल्याच नाहीत, सेवा राहिलेल्याच नाहीत. या सरकारच्या काळामध्ये सरकार खाते मेवा आणि लोक तडफडत आहेत. 108चे ॲम्ब्युलन्स न आल्यामुळं आज इथल्या सिव्हिल सर्जनला निलंबित करण्याची ऑर्डर आलेली आहे. ते कारण काय असतील ते पण आता आज आम्ही या ठिकाणी पाहतोय. कालपासून इथे सांगितलं 108 ॲम्ब्युलन्स जो ठेकेदार पुरवतो तो ठेकेदार हे मदनमस्त झालेले आहेत. त्यामुळे इथं ॲम्ब्युलन्स आहे किंवा नाही त्याचा त्यांना फरक पडत नाही. आज या ठिकाणी मी महाराष्ट्र शासनाचं तुमच्या माध्यमातून लक्ष वेधू इच्छितो. इथं इन्फ्रास्ट्रक्चर जरी चांगलं असलं, गायनॅकचा वॉर्ड चांगला आहे, पेडिट्रिशियनचा वॉर्ड चांगला आहे, पण तिथं पेडिट्रिशियन फक्त एकच आहे. इथं जवळपास 16 पदं मंजूर आहे डॉक्टरांची क्लास 1ची. 9 इथं या ठिकाणी 7 आता कार्यरत आहेत आणि 9 अजून पदं भरलेली नाहीत. जवळपास जो स्टाफ आहे 149 मंजूर आहे, फक्त 94 इथं भरलेले आहेत आणि 55 म्हणजे पर्सेंटेज बघा किती आहे. म्हणजे इमारत चांगली असली, मशिनी चांगल्या असल्या तरी इथं स्टाफ नसेल तर काय, त्याचा परिणाम लोकांच्या सुविधावर होतोय. आणि मी या सरकारचा निषेध करतो की ज्या पद्धतीने या ठिकाणी कारभार चाललेला आहे. डॉक्टर जरी असले तरी त्यांना बाकी सुविधा, आता कॉन्ट्रॅक्टरचं राज्य चाललेलं आहे सगळ्या ठिकाणी, इथं सुद्धा कॉन्ट्रॅक्टरचं राज्य आहे. महात्मा फुले योजनेमधला कॉन्ट्रॅक्टर इथं साहित्य पुरवू शकत नाही म्हणून एक माणूस 2 महिन्यापासून बेडवर आहे. फक्त एक रॉड टाकायचा पायात. ही अशी आरोग्य सुविधा मी या सरकारचा निषेध करतो. आणि आरोग्य मंत्र्यांना तातडीनं या जिल्हा रुग्णालय, आम्ही एक अपेक्षा होती की जिल्हा रुग्णालय झाल्यानंतर सुविधा मिळतील, पण जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालयापेक्षा वस्त होत चाललेलं आहे आणि त्या ठिकाणी सुविधा देत नाही. हे असंच जर झालं तर आम्ही या ठिकाणी आंदोलन करू. 20 जानेवारीला ॲडमिट केलं आहे. त्यांना ताप होता तर 20 तारखेला ॲडमिट केलं आहे. आज 15-20 1.5 महिने झाले. त्यांचा शोल्डर उतरला होता, पायाचा त्रास आहे. ताप तर गेला, आता फिटनेस सगळं ओके आहे. डॉक्टर साहेब सांगतात
ते रॉडचे पैसे नाही आहे शासनाकडे, शासनाने तिथं पैसे नाही पाठवलेत, म्हणून आम्ही ऑपरेशन करता येत नाही आम्हाला. जोपर्यंत रॉड येत नाही तोपर्यंत ऑपरेशन करणार नाही आम्ही. लाभ पैसे पण पास झाले, पण ते रॉडवाल्याकडे पैसे नाही गेलेत. त्यांचे 17 लाख काहीतरी पेंडिंग आहे. जोपर्यंत ते पैसे पास होणार नाही तोपर्यंत ते लोक रॉड देणार नाही. डॉक्टरचं हेच म्हणणं आहे, जोपर्यंत म्हणजे रॉड भेटत नाही तोपर्यंत आम्ही लोक ऑपरेशन करणार. त्यांचे पण हात बांधलेले गेले, ते लोक काय करणार. माझं नाव प्रवीण पवार आहे आणि मी 1.5 महिन्यापासून इथं आहे. माझं ऑपरेशन करायचं आहे. माझा अप्रुव्हल वगैरे सगळं काय आलेलं आहे, पण इथं दवाखान्यात रॉड नाही, त्याच्यामुळे माझं ऑपरेशन थांबलेलं आहे. डॉक्टर म्हणताय की येईल. आता 1.5 महिन्यापासून जर थांबलोय, मी वाट पाहतोय. मला पण माझ्या पण घरची परिस्थिती डाऊन आहे. घरात कमवणारा कोण नाही. माझा पाय असा झालाय, मी इथं बसलोय. तर जेवढं लवकर होईल तेवढं चांगलं आहे.